फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे मस्त असं खजूरचं लाडू। मस्त अशी खुसखुशीत आणि पौष्टिक अशी खारीकची लाडू। त्याच्यासाठी घेतले 1 वाटी खारीक, 1 वाटी खोबरा आणि अर्धी वाटी गूळ आणि 7-8 एक बदाम बारीक करून घेतले आणि 10-12 मनुके घेतले आणि 3 इलायची अशी बारीक काढून घेतले। ते आपण हे सर्व मिक्सर मधनं बारीक करून घ्यायचे आपल्याला। आता आपण खारीक आधी बारीक करून घेतले, एकदम हे बघा अशी। खोबरं पण बारीक करून घेतले, त्याच्यामध्ये इलायची वगैरे टाकून आणि काजू टाकून। तर हे आपण गूळ आणि मनुके पण बारीक करून घेतले, ह्याच्यामध्येच काढून घेऊया। आता आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेतले, छान असं मिक्स करून घेऊया। आता आपला गूळ छानपैकी हे बघा आपल्या ह्याच्यामध्ये सर्व मिश्रण मध्ये छान असं मिक्स झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 4 चम्मच तूप टाकून घेऊया। पोहे खायच्या चम्मचने असे 4 चम्मच तूप टाकून घ्यायचे। आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊया। आपलं छान असं तूप पण मिक्स झालेलं आहे। आपण लाडू बांधून घेऊया। आता असं थोडं थोडं घ्यायचे हातावर आणि मस्त असं एकदम सोपं लाडू बनतात, काही होत नाही, छान असे फुटत नाही, काही नाही। या प्रकारे गोल गोल लाडू बनवून घ्यायचे। मस्त असे लाडू फ्रेंड मस्त असे तयार झालेले आहेत। हे बघा किती भारी दिसतं ते। मी अगदी छोटे छोटे वाटीमध्येच बनवायला घेतली होती, एकदम छोटंसं साहित्य घेऊन थोडंच। तर मस्त असे 10-1 लाडू आपले तयार झालेले आहेत। तर तुम्हाला एक दाखवते मी फोडून। हे बघा अगदी किती भारी झाले तयार, एकदम मऊसूर लाडू आणि एकदम मस्त पौष्टिक आहे। तुमच्या घरी जर लहान लेकरू असेल तर त्यांना रोज सकाळी एक दिले तरी खूप छान असतं आपल्या शरीरासाठी। तर एक मी खाऊन बघते, तुमच्या समोर फोडून दाखवले। मस्त तयार झाले लाडू, आपण खाऊन बघूया। एकदम मस्त मऊसूर आणि एकदम टेस्टी, एकदम खूप मस्त लाडू तयार झालेले आहे। रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा बरं। एकदम सोपी रेसिपी आहे, काही वेळ लागत नाही, 5 मिनिटात झटपट तयार होतो। बाय बाय।